फराशीची डाळ तुमका माहिती आहे काय? हेका फराशीची डाळ किंवा काळ्या घेवडाची पण डाळ म्हणतात. आज ना मस्त अशी ती डाळ बनवूया. काळ्या घेवड्याची डाळ छानपैकी धुवून घेतलंय. नंतर एक टोमॅटो कापून घेतलंय आणि डाळ आणि टोमॅटो मस्त असा कुकरच्या भांड्यात टाकून 5-6 शिट्या देऊन घेतले. डाळ चांगली शिजली आहे, तेका चांगला मॅश करून घेतलंय. चला आता आपण डाळ फोडणीत घालूया. पातेला गरम केलंय. 1 चमचो तेल टाकले, 4-5 लसणीचे पाकळे टाकले, अर्धो चमचो मोहरी आणि अर्धो चमचो जिरा टाकले आणि त्याच्यात एक कांदो उभो कापून टाकले. कांदो ना मस्त असो भाजून घ्यायचो. लालसर कांदो झालो. 2 चमचे काळो मसालो टाकले, अर्धो चमचो हळद टाकले त्याच्यामध्ये आणि थोडंसं हिंग टाकले. हिंगाची टेस्ट ना खूप छान येतात, त्यामुळे हिंग मस्त वाटतं डाळीमध्ये टाकू. चला हे सगळं परत एकदा भाजून घेतले आणि मसालो करपता नये म्हणून थोडंसं पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि नंतर आपली डाळ जी आपण शिजवून घेतलेली आहे ना, ती डाळसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि मस्त असा ना सगळं छानपैकी ढवळून घेऊया. आता चवीनुसार मीठ आणि एक थोडंसं गरम मसालो टेस्टसाठी टाकले. छान अशी एक ढवळून घेतले आणि थोडीशी त्याच्यामध्ये चिंच टाकूया. चिंच टाकून परत एकदा एक उकळी काढले आणि ना थोडासा मी वाटप पण ॲड केलेला असे आणि बघा आपली झटपट अशी काळ्या घेवड्याची डाळ रेडी झालेली आहे. रेसिपी तुम्ही का जर आवडली ना तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही काळ्या घेवड्याची डाळ किंवा फराशीची डाळ नक्की करून बघा तुम्ही पण, तुमका पण नक्की आवडतली. धन्यवाद.